मला सर्वांना उगवत्या सूर्याचं दर्शन घडवत आहे. ते जे मंदिर दिसत आहे ना, ते आमचं गावचं मारुतीचं मंदिर आहे. तिथेच आता जे भजन चालू होतं मागच्या भागात जे तुम्ही ऐकलं ते तिथं चालू होतं. आणि अजून एक आता तुम्हाला आवाज येत आहे भजनाचा, तो इथे आमच्या मागे इकडे तुम्हाला जर मंदिराचा कळस दिसत असेल तिकडे चालू आहे. इकडे महादेवाचं एक मंदिर आहे, गावडेवाडी म्हणून गाव आहे तिथे. हे बघा आमचा निसर्गरम्य परिसर. रामकृष्ण आहे सर्वांना. तर आता मध्येच मी 1 एप्रिलपासून पारायणाला सुरुवात केली होती. तसं जर बघता तर माझा दिवस आहे ना आतापर्यंत, आज 19 तारीख आहे, हे 19 आणि मागचे 30 असे मिळून 49 दिवसांचं माझं पारायण होणं अपेक्षित होतं. पण धावपळीच्या या जीवनात मध्ये मला वेळ नाही मिळाला म्हणून मी ते स्किप केलं. पण आता शक्यतो मी प्रयत्न करेन कंप्लीट करण्याचा. आता जर तुम्ही माझ्या चॅनलवर पाहिलं असेल तर आता मी 37वा एपिसोड लास्ट टाईम अपलोड केला होता. आता याच्या आधी मी जो वाचला तो होता 38वा आणि आता 39वा. असे मला अजून जवळपास 10-12 एपिसोड कंप्लीट करायचे आहे. तर आता लास्टच्या भागामध्ये मी ज्ञानेश्वरीचा 5वा अध्याय पूर्ण केला होता वाचून. आता तिथून पुढचा 6वा अध्याय मी वाचायला सुरुवात करत आहे. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा. अलंकापुरी पुण्यभूमी पवित्र तिथे नांदतो ज्ञानराजा सुपात्र. आठवीता महापुण्यराशी नमस्कार माझा सद्गुरू ज्ञानेश्वराशी. अध्याय 6वा. मग राया ते म्हणून संजय तोचे अभिप्राव अवधारिजो. कृष्ण सांगतिजो योगरूप सहजे ब्रह्मरसाचे पारणे. केले अर्जुना लागे नारायणे की तेची अवसरी पाहुणे पातलो आम्ही. ऐसी देवाची थोरी नेनिजे जैसे तानेलिया तोय सेविजे. की तेची छवी करुनी पाहिजे तव अमृत आहे. तैसे आम्हा तुम्हा झाले जे आडमुठी तत्व पावले. तव धृतराष्ट्र म्हणितले हे न पुसो तुझे. तया संजयेन बोले रायाचे हृदय चोजवले. जे अवसरी आहे घेतले कुमारांचिया. हे जाणूनी मनी हांसिला आणि म्हातारा मोही नाशिला. एरवी बोली तरी भला झाला अवसरी ये. परी ते तैसे कैसोनी होईल जातंद्या कैसे पाहिलं. तेवीची एरुसे घेईल म्हणून बिहे. परी आपण चित्ती आपुला निकया परी संतोषला. जे तो संवाद फावला कृष्णार्जुनांचा तेने आनंदाचे निधाले पण साभिप्राय अंधकरण. आता जरीसी बोलन घडेल तया तो गती माझी वष्टींचा प्रसंग असे आयनीचा. जैसा शिरार्णवी अमृताचा निवाडू झाला तैसे गीतार्थाचे सार जे विवेक संधीचे पार. नाना योग विभव भांडार उघडले का. जे आदी प्रकृतीचे विसवणे जे शब्द ब्रह्मसी न बोलणे. जेथुनी गीतावल्लीचे ठाणे प्ररोह पावे. तो अध्याय हा 6वा. वरी साहित्याची या भरवा सांगे जेल म्हणेल परिसमा. चित्त देऊनी माझा मराठीची बोलू कौतुके. परी अमृतातेही पैजासे जिंके. ऐसी अक्षरे रसिके मिळविन जी कोवळकेची निपाडे. दिसती नादीचे रंग थोडे वेधे परिमळाचे बिक मोडे. जयाचिनी ऐका रसाशनाची या लोभा की श्रवणची होती जिभा. बोले इंद्रिया लागे कळंबा एकमेका सहजे शब्द तरी विषो श्रवणाचा.
परिरसना म्हणे हा रसू आमुसा, घराणासे भाव जाय परिमळाचा, हा तोची होईल. नवल बोलतीये रेखेची वाहिनी, देखता डोळ्याही पुरवला धनी. ते म्हणती उघडली खाणी रूपांची हे, जेथे संपूर्ण पद उभारे, तेथ मनचे धावे बाहिरे. बोलू भुजाही आविष्करे आलिंगावया, ऐशी इंद्रिये आपुलालिया भांबी, चोवती परी ते सरेसेपणाची बुजावी. जैसा ऐकला जग चैववी सहस्र करू, तैसे शब्दाचे व्यापकपण देखीजे असाधारण. पाहता या भावज्ञा पावती गुण चिंतामणीचे, हे असो तो या बोलाची ताटे भली, वरी कैवल्य रसे उगरली. हे प्रतिपत्ती मिया केली निष्कामसी, आता आत्मप्रभा नीच नवी, तेची करुणी ठाण दिवी. जो इंद्रिया ते चोरून जेवी, त्यासेची फावे, तेचे श्रवणाचे निपांगे, विनुश्रोतया व्हावे लागे. हे मनाचे नेने जांगे, भोगीची घा, आहाच बोलाची वालिप फेडीजे, आणि ब्रह्मचर्याचे अंगा घडीजे, मग सुखेसी सुरवाळीचे सुखाची माझी. ऐसे हरवळापण जरी येईल, तरीच हे उपयोगा जाईल. एरवी आघवी गोटी होईल मुक्या बहिरायाची, परी ते असो आता आघवे, न लगे श्रोतयांते कडसावे. जे येथ अधिकारी स्वभावे निष्काम काम, जी आत्मबोधाची आवडी, केली स्वर्ग संसाराची कुरडी. ते वाचून येतीची गोडी, नेनती अनेक, जैसा वायसी चंद्र नोळखीचे, तैसा ग्रंथो हा प्रकृती नेनिजे. आणि तो हिमांशूचे जेवी खाजे चकोराचे, तैसा सज्ञानासी तरी हा ठावो, आणि अज्ञानासी आन गाव. म्हणून बोलावया विषय पहाहो, विशेष नाही. परी अनुवागला मी प्रसंगे, ते सज्जनी उपसावे लागे. आता सांगेन काय श्रीरंगे, निरोप लिजे. ते बुद्धी आकळिता साकडे, म्हणून बोली विपाये सापडे. परी निवृत्ती कृपादी पौजेडे देखेन मी, जे दिठी न पविजे, ते दिठी न देखीचे. जरी अतींद्रिय लाहीजे ज्ञानबळ, ना तरी धातू आधाही न जोडे, ते लोहीची पंधरे सापडे. जरी दैवयोगे चढे परीसो हाता, तैसी सद्गुरु कृपा होय, तरी करता काय आपण हे. म्हणून ते अपार माते आहे ज्ञानदेव म्हणे, ते नाही कारणे मी बोलन, बोली अरूपाचे रूप दाविन. अतींद्रिय परी भोगविन, इंद्रिया करवी. ऐका यशस्वी औदार्य, ज्ञान वैराग्य ऐश्वर्य, हे साही गुणवर्य वसती जेथ. म्हणून तो भगवंतू, जो निसंगाचा सांगातो, तो म्हणे पार्था दत्तचेतू होई आता. अशा प्रकारे अजून श्रीकृष्ण अर्जुन आणि भगवान यांच्या होणाऱ्या अनुवादापूर्वीच माऊलींनी आपल्या मराठीचं आणि यांच्या संवादाचं वर्णन केलं आहे. अशा 38 ओव्या माझ्या वाचून झाल्या आहेत. आता मी त्यांचा मराठीतला अर्थ वाचते. मग संजय धृतराष्ट्राला म्हणाला, पाचव्यात दंश दाखवलेला जो योगरूप अभिप्राय श्रीकृष्ण अर्जुनाला सांगतील तो ऐका. श्रीकृष्णांनी अर्जुनास ब्रह्मरसाचे पारणे केले. त्याच समयास आम्ही सहजगत्या पाहुणे प्राप्त झालो. दैव किती थोर आहे हे कळत नाही. ज्याप्रमाणे एखाद्या ताणलेल्या पुरुषाने पाणी पिण्यास लागावे व पाण्याचा घोट घेऊन त्याची रुची पाहावी, तो त्यास ते पाणी नसून अमृत आहे असे कळावे, तसे आम्हाला व तुम्हाला झाले आहे. कारण मिळण्याचा संभव नसता ब्रह्मज्ञान आपणास मिळाले आहे. तेव्हा धृतराष्ट्र म्हणाला, आम्ही तुला ही गोष्ट विचारित नाही. या बोलण्याने त्या संजयाला धृतराष्ट्राचे हृदय मुलाविषयीच्या स्नेहाने यावेळी घेरले आहे असे कळून आले. हे लक्षात घेऊन संजय मनातच हसला व आपल्याशीच म्हणाला, हा म्हातारा मोहाने अगदीच कामातून गेला आहे. एरवी या वेळेला प्रतिपादन तर फार चांगले झाले आहे, पण धृतराष्ट्राला हे प्रतिपादन गोड कसे लागणार, जन्मांधाला कसे उजाडेल. पण ही गोष्ट धृतराष्ट्रात तशी उघड सांगितली तर तो मनात रोष ठेवील, म्हणून संजय उघड बोलण्यास भ्याला. पण तो मात्र आपल्याला कृष्ण व अर्जुन यांचा संवाद प्राप्त झाला म्हणून आपल्या मनात चांगल्या प्रकारे आनंदित झाला. त्या आनंदाच्या तृप्तीने श्रीकृष्णाच्या बोलण्याचा अभिप्राय मनामध्ये घेऊन तो धृतराष्ट्रास आदराने सांगता होईल. ते संजयाचे 6व्या अध्यायातील बोलणे या चातुर्ययुक्त प्रसंग आहे. ज्याप्रमाणे क्षीरसमुद्रात अमृताची निवड झाली,
त्याप्रमाणे हा 6वा अध्याय गीतेच्या अर्थाचे सार आहे. हा अध्याय विचाररूपी समुद्राचा पलीकडचा किनारा आहे. अथवा हा अध्याय म्हणजे अष्टांग योगाच्या ऐश्वर्याचे खुले केलेले भांडारच होय, जो मूळ मायेचे विश्रांती स्थान आहे, हे ज्याचे वर्णन करण्यास वेद समर्थ नाहीत व ज्या गीतारूपी वेलीच्या अंकुराचे स्वरूप वाढीला लागलेले आहे, असा हा 6वा अध्याय आहे. शिवाय तो अलंकाराने सजवून सांगितला जाईल, म्हणून लक्ष देऊन ऐकावा. माझे हे प्रतिपादन मराठीच भाषेत आहे हे खरे, परंतु लीलेने अमृतालाही प्रतिज्ञापूर्वक जिंकील अशा तऱ्हेची रसयुक्त शब्दरचना मी करीन. ज्या माझ्या अक्षरांच्या कोवळेपणाच्या मानाने पाहिले असता स्वस्वरांचे निराळे राग कमी योग्यतेचे दिसतील व ज्या अक्षरांचा चित्ताकर्षकपणा सुवासाचे बळ नाहीसे करील. ऐका. रसाळपणाच्या लोभाने कानास जिभा उत्पन्न होतील व माझ्या शब्दांच्या योगाने इंद्रियांमध्ये परस्परात भांडण लागेल. सहज पाहिले तर शब्द हा केवळ कामाचा विषय आहे, परंतु जिव्हा म्हणेल की हा शब्द माझा रसविषय आहे, नाकाला असे वाटेल की या शब्दांच्या योगाने मला सुवास मिळावा, तर तो शब्दच अनुक्रमे रस व सुवास होईल. या बोलण्याचा ओघ असा आश्चर्यकारक आहे की तो पाहिला असता डोळ्यांनाही तृप्ती मिळू लागेल व ते म्हणतील, हे आम्हाला रूपविषयाचे कोठारच उघडले आहे. संपूर्ण पद जेथे तयार होईल तेथे त्याच्या भेटीकरता अंतःकरण बाहेर धाव घेईल व शब्दाला आलिंगन देण्यास बाहूही पुढे सरसावतील. याप्रमाणे इंद्रिये आपापल्या इच्छेप्रमाणे माझ्या शब्दांना लागट करतील, पण तो शब्द सर्वांचे सारखेच समाधान करील. ज्याप्रमाणे एकटाच सूर्य सर्व जगाला आपल्या सहस्र किरणांनी जागे करतो, त्याप्रमाणे शब्दांचे व्यापकपण असामान्य आहे असे समजावे. त्याचा विचार करून अभिप्राय जाणणाऱ्याला यात चिंतामणीसारखे गुण दिसून येतील. हे राहू द्या. असे शब्द हीच कोणी चांगली ताटे व त्यात मोक्षरूप पक्वान्ने वाढलेली आहेत, अशी ही ग्रंथरचनारूपी मेजवानी मी निष्काम पुरुषांनी केली आहे. आता नित्य नवा आत्मप्रकाश हाच कोणी एक ठाण दिवा करून जो इंद्रियांना न कळता जेवतो, उपभोग घेतो, त्यालाच कैवल्यरूप पक्वान्नाचा लाभ होतो. या मेजवानीकरता श्रोत्यांना श्रवणेंद्रियांचा बंदिस्तपणा टाकावयास पाहिजे. ही मेजवानी मनाच्या अंतर्मुखतेने भोगावयाची आहे. वरवर असलेली शब्दरूपी गवसणी काढून आत ब्रह्मरूपी अर्थ आहे, त्याच्याशी तद्रूप व्हावे. नंतर सुखामध्ये सुखाने रंगून जावे. याप्रमाणे चित्ताला जर हळुवारपणा येईल तरच माझ्या निरूपणाचा उपयोग होईल, नाहीतर मुक्या बहिऱ्यांच्या गोष्टींसारखा सर्व प्रकार होईल. परंतु ते आता सर्वच राहू द्या. श्रोत्यांची निवड करण्याची जरुरी नाही, कारण या विषयात सहजच निष्काम अंतःकरणाचे लोकच अधिकारी आहेत. ज्यांनी आत्मज्ञानाच्या आवडीने संसार व स्वर्ग हे ओवाळून टाकले आहेत, त्यांच्या वाचून दुसरे लोक या विषयाची गोडी समजू शकत नाही. ज्याप्रमाणे कावळ्यांना चंद्राची ओळख नसते, त्याप्रमाणे विषयासक्त लोकांस हे प्रतिपादन समजणार नाही. आणि शीतलकिरणांचा चंद्र हा ज्याप्रमाणे चकोरांचे आवडते खाद्य आहे, त्याप्रमाणे ज्ञानवानांचा हा विषय आहे आणि अज्ञानी लोकांना तर हे अनोळखी ठिकाण आहे. म्हणून पहा, ह्याविषयी फार बोलण्याचे कारण नाही, परंतु वेळ आली म्हणून मी बोलून गेलो ते संतांनी क्षमा करणे उचित आहे. आता श्रीकृष्णांनी जे काही सांगितले ते सांगतो. ते बुद्धीला देखील आकलन करण्यास कठीण आहे, म्हणून शब्दांनी ते क्वचित सांगता येईल. तरी पण माझे गुरु श्री निवृत्तीनाथ यांच्या कृपारूपी दिव्याच्या उजेडाने मी ते पाहीन. जर अंतींद्रिय ज्ञानाचे बळ प्राप्त होईल, जर जे दृष्टीला दिसत नाही ते डोळ्यांशिवाय पाहता येते, दैववशात परीस जर हाताला येईल, तर किमयेच्या योगानेही प्राप्त न होणारे उत्तम सोने लोखंडातच मिळेल. त्याप्रमाणे जर सद्गुरूची कृपा होईल, तर प्रयत्न केला असता कोणती गोष्ट प्राप्त होणार नाही. ज्ञानदेव म्हणतात, माझ्यावर ती कृपा अलोट आहे. त्या सद्गुरू कृपेच्या आधारावर मी व्याख्यान करीन व माझ्या व्याख्यानात अरूप ब्रह्माचे स्पष्ट रूप दाखवेन. आणि जर ते ब्रह्म इंद्रियांना गोचर होण्यापलीकडचे आहे, तरी त्याचाही अनुभव इंद्रियांना येईल असे मी करीन. ऐका. यश, लक्ष्मी, उदारता, ज्ञान, वैराग्य आणि ऐश्वर्य हे 6 उच्च प्रतीचे गुण ज्याच्या ठिकाणी वास करतात, म्हणून ज्यास भगवंत असे म्हणतात, आणि जो सर्व संग परित्याग केलेल्यांची सोबती आहे, तो श्रीकृष्ण म्हणाला, अर्जुना, आता तू पूर्ण लक्ष दे. तर माऊलींच्या
6व्या अध्यायातल्या 38 ओव्यांचं पठण केलं होतं. त्यांचा मराठीचा अर्थ वाचून झाला आहे. तर इथे मला एक गोष्ट हायलाईट करायची आहे, जशी की म्हणजे समोर आणायची. सद्गुरू कृपा. सद्गुरू जीवनात गुरु असणं खूप महत्त्वाचं आहे. आपल्या गुरुने दिलेल्या अनुग्रहामुळे जर आपल्या जीवनात काही बदल होत असतील तर ते माणसाने जर आपण कोणाचा अनुग्रह घेतला तर आपण त्या सद्गुरूंच्या कृपा आशीर्वादामुळे आपल्या ह्या जीवनात होणाऱ्या बदलांना स्वीकारून पुढे जायचं आहे. तर त्यांच्या आशीर्वादाने काही माणसं आपल्या आयुष्यातून येतात, काही माणसं आपल्या आयुष्यातून बाहेर पडतात. तर ही पण त्यांचीच किमया आहे. त्यांचाच आशीर्वाद समजून आपण ह्या गोष्टी ना आपला आत्मसात करून सद्गुरूची वाट दाखवतील त्या वाटेवर आपण चालत राहायचं आहे. तर आजची सेवा इथे समाप्त झाली आहे. माऊलींची सर्वांना रामकृष्ण हरी.